खरं तर कोळी चौथारा या अभिवादन दिनाच्या निमित्तानं आज आपले समाज प्रबोधन जुन्नर या ठिकाणी सर्व आदिवासी कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झाली। बैठकीच्या निमित्तानं आदिवासी समाजाला काही आव्हान आम्ही या निमित्तानं करत आहोत। खरं तर अनेक प्रश्न आपल्या आदिवासी समाजाचे आहेत, तर जे शिक्षणापासून आरोग्यापासून तर सगळेच रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावर सध्या तरी वाच्यता करणं योग्य ठरणार नाही। त्या अनुषंगानं आमची जी काही चर्चा झाली 6 तारखेला येत्या 6 सप्टेंबरला पहिला रविवार जे आपण सगळ्यांनी पहिल्यापासून ठरवलेलं आहे त्या दिवशी तो कार्यक्रम संपन्न होणार आहे। नेहमीच्या रूटप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होऊन आपल्या शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत ती रॅली जाईल आणि त्यानंतर सभेचा कार्यक्रम होईल। त्या सभेच्या कार्यक्रमासाठी खरं तर आज जो आपला ज्वलंत प्रश्न आहे तो अदानीच्या प्रकल्पाच्या संदर्भात, त्या अनुषंगानं जे काय आपण 2 वक्ते त्या निमित्तानं ठरवलेले आहेत, तर आपला पहिला वक्ता जो आहे तो आपल्या तालुक्यातला ज्यांना या प्रकल्पाविषयी बरंच काय माहिती आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन पण केलेलं आहे, काही टी व्हीवरती पण त्याचं भाषण आलेलं आहे। ते प्राध्यापक संजय साबळे आपल्या तळमाचीचे आणि आपल्याच भागातले की ज्यांचा त्या प्रकल्पाशी जास्त संबंध येतो ते पहिल्यांदा आपल्याला प्रबोधन करतील। आणि त्यानंतर दुसरे जे वक्ते ते जयसिंग दुडवे मध्य प्रदेशातून येणार आहेत की त्यांनी अदानीच्या प्रकल्पाविषयी आणि टोटल एकंदर आदिवासी व्यवस्थेविषयी किंवा आदिवासीच्या प्रश्नाविषयी त्यांना भरपूर अशी माहिती आहे आणि ते लढलेले पण आहेत की मध्य प्रदेशात म्हणा किंवा गुजरातमध्ये म्हणा जे काय आंदोलनं झाली किंवा आदिवासीवर जे अन्याय झालं त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे, असे वक्ते या निमित्ताने आपण ठरवलेले आहेत। या निमित्तानं मी आदिवासी समाजातील कर्मचारी असतील, रिटायर्ड कर्मचारी असतील किंवा कार्यरत कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असेल किंवा जे समाजामध्ये जी मंडळी आज कार्यरत आहेत त्या सर्वांना असं आवाहन केलं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचा सहभाग उपस्थिती महत्त्वाची आहे, त्याचबरोबर आर्थिक सहभाग प्रत्येकाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यावा आणि खऱ्या अर्थानं आपला आदिवासी समाज जागृत आहे आणि खऱ्या अर्थानं जे काही इतिहासामध्ये 1600 महादेव कोळ्यांनी जे बलिदान दिलं त्याचं स्मरण आपल्याला व्हावं आणि त्या इतिहासाच्या निमित्तानं आपण सुद्धा बलिदान देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या का होईना परंतु तयार राहून जे शक्य होईल तेवढं आर्थिकदृष्ट्या योगदान द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो। धन्यवाद। जय आदिवासी। अमर रहे, अमर रहे। 1600 महादेव कोळीवीर अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। धन्यवाद।